बॉलने सुरुवात. एपी बॉईज नेरुल आणि टीम आहे ठाकूरवाडी सीबीडी. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आदेश दुधाने. 31 तर्रार गोलंदाज एपी बॉईज नेरुल टीमच्या दरम्यान. व्हाईट बॉलने सुरुवात झाली. या वेळेचा बॉल कॅच पकडण्याची संधी आहे आणि इथून मात्र कॅच ड्रॉप. अशा कॅचेस खूप कठीण असतात. प्रयत्न जरूर झाला फिल्डरच्या दरम्यान परंतु कॅच ड्रॉप झाली. तर व्हाईट +1. तर हा बॉल चाललाय घोषित रिझन मध्ये. पहिला वाईड मग सिंगल वाईड +1 आणि आताची वनडी. वाईड +1 डिक्लेअरच होती का? फुल टॉस बॉल उडवलाय ऑन साइडला. हा बॉल चाललाय. नो बॉल +1. या 2 धावा धावफलकावर ऍड होतील आणि टीमची धावसंख्या 7 रन्स. या वेळेचा बॉल मिस्टामिक स्ट्रोक. बॉल हवेत. कॅच ड्रॉप. तर टीमची धावसंख्या 9 धावा. 4 बॉल. तर 2 बॉल शिल्लक आहेत. चांगला स्ट्रोक लोहितचा. हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर येतोय. 6 धावेंसाठी षटकार. चांगला स्ट्रोक लोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल. नो बॉल.
किशोर नमो चषकला किशाने कॅच सोडली आणि धावत चालल्या पुढे बॉल हल्लू हल्लू चालला बाउंड्रीवर 1 बॉल 4 तो धावत चालल्या पुढे जीत घेईन लोगी आणखीन एक चांगला स्ट्रोक. तिथे फिल्डर तैनात आहे. एकच धाव. षटक क्रमांक इथून मात्र पहिलं संपलंय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. एकच टीम आहे. तर गोलंदाज सनी षटक क्रमांक दुसरा. यावेळीचा बॉल आणखीन एक चांगला स्ट्रोक. डॉट बॉल. चांगला टप्पा. मॅचला जायला आणखीन एक चांगला स्ट्रोक लोहितच्या बाट मधनं. कुठं चालले गेला. तो गाडी लावतो तर त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय अतिथी जे आज खऱ्या अर्थाने या फायनल डेसाठी आपली अमूल्य वेळ आम्हाला दिली आणि जे मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्टी देखील आपण पाहतोय टी शर्ट SSS ब्रँडचे आणि ते आमच्यापर्यंत पुरस्कृत केले गेले. तर नीरवजी राव यांचं देखील इथं आगमन झालंय आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना देखील विनंती असेल की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. नीरजजी राव आज प्रमुख उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळाली. फायनल डेसाठी ते उपस्थित राहिलेत. प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची जी जर्सी आपण पाहतोय SSS कंपनीची जे खेळून तुम्हाला जे घालून तुम्हाला मॅच खेळायची आहे ती आमच्यापर्यंत पुरस्कृत केली गेली. सन्माननीय नीरवजी राव यांच्या माध्यमातून आणि आज त्यांचं इथे आगमन झाले आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. टीमची धावसंख्या जर आतापर्यंत पाहिली तर 29 धावा धावफलकावर लागल्यात. 1 विकेट जरूर गमावली टीम ठाकूरवाडी CBD या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना नवीन बॅट्समन स्वतः टीमचा कॅप्टन हेमंत आलाय. शेवटचा बॉल. चांगला स्ट्रोक ऑन साइडला भिरकावलाय हेमंतच्या बॅटमधनं. ऑन साइडला षटकार. चांगला स्ट्रोक. शेवटच्या बॉलवर आलाय षटकार आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 रन 35 धावा.
तर गोलंदाज समीर. व्हाईट बॉल. यावेळचा बॉल रणजितच्या बॅटमधनं स्वीट साऊंड. हा सरळ बॉल चाललाय, गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देणारा षटकार. टीमची धावसंख्या 42 धावा, 42 रन्स. तर डॉट बॉल येतो. टीमची धावसंख्या 42, 42 धावा. चांगला स्ट्रोक. आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर रणजितच्या बॅटमधनं. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक, 4 धाब्यांसाठी चौकार. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच जर होता रणजित, या मॅचमध्ये जर आतापर्यंत पाहिलं तर 13 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. आणखीन एक बॉल, व्हॉट अ स्ट्रोक ऑन साइडला रणजितच्या बॅटमधनं. बिग 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 व्हेरी बिग हिट षटकार. रणजित नाव ऑन द फायर. तर टीमची धावसंख्या 52 धावा, 52 रन्स. अजून 2 बॉल इथून शिल्लक आहेत. 52 धावा धावफलकावर लागल्यात. तुफान पारी आपल्याला पाहायला मिळते ठाकूरवाडी सीबीडी या टीमच्या दरम्यान. यावेळीचा बॉल खाली राहिलाय, डॉट बॉल. शेवटचा बॉल. यावेळीचा बॉल बॅटची एज. बॉलचा घोषित रिझन मध्ये. टीमची धावसंख्या 53 धावा, 53 रन्स. तर सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर सन्माननीय अनिल राय यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. नीरवजी राव यांचा शुभ सन्मान
आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. खऱ्या अर्थाने जे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स देखील आपण पाहतोय त्यांच्याकडनं पुरस्कृत देखील करण्यात आले आणि ते या स्पर्धेनिमित्ताने आज इथे उपस्थित राहिले. त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. यावेळचा बॉल हेमंतच्या बॅटमधनं हा बॉल देखील चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. मिस्टामिंग स्ट्रोक कॅच ड्रॉप. धावलाय धावलाय. यावेळेचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक बॉल हवेत आणि बॅट्समन बाद होतोय. टीमची धावसंख्या 60 धावा. महेश नवीन बॅट्समन आणि पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार. 66 धावा तर 67 रन्स धावफलकावर लागल्यात. नो बॉल खराब गोलंदाजी. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. चांगला बॉल. 68 रन शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि डॉट बॉल आलाय. 68 रन्स आणि 69 रनचं टार्गेट आहे. 69 करायचे आहेत कंप्लीट. रन काढायची होती. 69 रनचं टार्गेट आहे 24 बॉलमध्ये. तर 69 रनचं टार्गेट आहे. 68 झालं 69चं टार्गेट आहे.
तर 69 रनचं लक्ष आहे. 69 धाब्यांचा पाठला करायचा आहे. टीम एपी बॉईज नेरूळ टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. बॅटिंग करण्यासाठी सनी आणि रणजित. पहिला बॉल, एस्टनचा वेट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल केली जाते आणि पहिल्या बॉलवर निराश झालाय सनी आणि पहिल्या बॉलवर बॅट्समन होतोय बाद. कॅच ड्रॉप. तर सिंगल, तर विकेट आहे. विचारा ना याच्या पहिले किती धावले. तर सेकंड बॉलवर किती रन आल्या? 1, 3 रन. फुलटॉस बॉल, घोषित रिजन मध्ये बॉल दाखल झालाय. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. तर 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 2 गडी व 4. बॅटिंग करत असताना एपी बॉईज नेरूळ या टीमच्या दरम्यान येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत 65. 18 बॉल आणि 65 रन्स इथून कंप्लीट करावा लागतील ही मॅच जिंकण्यासाठी.
यावेळचा बॉल फटका फसलाय. समीर निंबाळकर येतोय बॉल खाली आणि बॅट्समन झाला इथून मात्र बाद. वारला लागला मला वारला लागला. तर वायरला बॉल लागलाय. तर नितीन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बोलला ना हा पहिला डेट झाल्यानंतर आज तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 5. 2 विकेट सुरू झालेत. एपी बॉईज नेरूळ या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना 69 रनचं टार्गेट आहे. नितीन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेचा बॉल नो बॉलचा इशारा. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक स्वप्नीलच्या बॅटमधनं ऑनसाइड झोन मध्ये हा षटकार आलाय. तर 3 चेंडू आहेत. तो टीमची धावसंख्या 12. 12 रन्स. व्हाईट बॉल. प्रेशर आहे गोलंदाजावर. षटकार आल्यानंतर इथून मात्र व्हाईट बॉल रिलीज केला जातो. टीमची धावसंख्या 13. 13 रन्स. तर व्हाईट बॉल. अरे त्याने वाईट दिला त्याने आउट दिला हे तर या तर अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. फलंदाज बाद आहे. टीमची धावसंख्या 13. 13 रन्स.
नवीन बॅट्समन मैदानावर आदेश दुधाने. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल आणि बॅट्समन झालाय बाद. आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 13 धावा. चप्पा चप्पा चोरी कम रखा है. थोड़ा पानी डालने के लिए. तर षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ऋषिकेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 3रं षटक 69 धाब्यांचे लक्ष्य आहे आणि 2 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर 13 धाबा झाल्या. यावेळेचा बॉल व्हाईट बॉल. 1 बाउन्सचा इशारा जरूर आला एम्पायरच्या दरम्यान. मुझे लगा मर गया तू भोसड़ी वाले. टीमची धावसंख्या 15 धावा. लक्ष खूप मोठं आहे या मॅचमध्ये आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एपी बॉयज नेरूळ टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु विकेट देखील खूप गमावलेत एपी बॉयज नेरूळ या टीमने. आत्तापर्यंत 4 गडी बाद झालेत आणि त्या फक्त 15 धाबा या धावफलकावर लागल्यात. चांगला स्ट्रोक. नितीन आहे डीपमध्ये प्रोटेक्शन. आणखीन एक सिंगल. यावेळचा बॉल उडवला ऑन साइडला. चांगला स्ट्रोक. बॅट्समन सागरच्या बॅटमधनं 6 धाब्यांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 22 धाबा 22 रन्स. अजून देखील 3 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहेत. असे स्ट्रोक खेळावे लागतील एपी बॉयज नेरूळ या टीमला. या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत राहायचं असेल तर 9 बॉल आणि 47 रन्स इथून मात्र कंप्लीट करायचे आहेत. 9 बॉल 47 धावा. प्रत्येक बॉलवर मोठा हिट. तर चला टीम मीटिंग कमी करा. चांगला बॉल, डॉट बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक. फिल्डर त्या झोन मध्ये आहे परंतु त्याच्या वरतून हा बॉल जाईल. 6 धाब्यांसाठी षटकार. 7 बॉल आणि 41 धाबा. 7 चेंडू आणि 41 धाबा आहेत.
मॅच बॉल. आणखी एक चांगला स्ट्रोक. हा बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. टीमची धावसंख्या 32 धावा. 6 बॉल आणि 37 करायचे आहेत. सहा बॉल मध्ये 37 धावा. मुंबईकर थोडी धारावर. काय होईल काय नाही होणार. बॉलर रोहित रोहित तर गोलंदाज रोहित 6 बॉल 37. बॅटची एज. बॉल चालला घोषित रिजन मध्ये. 5 बॉल मध्ये करायचे आहेत 36. तर व्हाईट बॉल. या वेळचा बॉल चांगला स्ट्रोक ऑन साइडला आणि 4 धावा. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 4 बॉल मध्ये आता करायचे आहेत 31. 4 चेंडू आणि 31 धावा. फुल टॉस बॉल. मिस्टामिंग स्ट्रोक. बॅट्समन झाला बाद. आणखीन एक विकेट. 3 बॉल मध्ये 31. तीन बॉल बाकी आहेत. 3 मध्ये 31 करायचे आहेत. यावेळचा बॉल. आणखीन एक बॅट्समन इथून बाद होतोय. दोन चेंडू आणि 31 धावा. तर चला अयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचा कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचे टॉस साठी. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. फक्त औपचारिकता आहे या मॅच मध्ये. तर चला टॉस साठी या. ठाकूरवाडी आणि अयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे. चला टॉस